मुलाखतीच्या पहिल्या भागामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या अनेक घडामोडींवर सविस्तर चर्चा केली। महाराष्ट्राचे प्रश्न अद्याप शिल्लक आहेत, या राज्यातले प्रश्न कधीच संपणारे नाहीत, पण तरीही देशात अशा काही घडामोडी मधल्या काळात उद्धवजी घडल्या त्यावर तुमचं मत आणि तुमचं भाष्य अत्यंत महत्त्वाचं आहे। खास करून पहलगाव म्हणजे आमच्या 26 माता भगिनींचं कुंकू ज्या पद्धतीनं उजाडलं गेलं, पुसलं गेलं, एक अतिरेकी भयंकर असा हल्ला झाला, देशात हाहाकार माजला। या भयंकर हल्ल्याकडे जेव्हा हा हल्ला झाला तुम्हाला कळलं की इतका भयंकर हल्ला झाला, त्यात महाराष्ट्रातल्या अनेक महिलांचं कुंकू पुसलं गेलं, या हल्ल्याकडे आपण कसं पाहता? मुळामध्ये हा हल्ला होऊ कसा शकला ह्याचं कारण असं की काश्मीरमध्ये आता परिस्थिती पूर्ववत झालेली आहे असं सातत्याने सांगण्यात येत होतं आणि ती व्हायलाच पाहिजे, कारण काश्मीर हा आपल्या देशाचा एक अविभाज्य भाग आहे। म्हणूनच त्याला 370 कलम काढण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला। पर्यटन पुन्हा तिथे सुरू झालं होतं। पुरेसा बंदोबस्त हा तिकडे ठेवण्याची गरज तर होतीच, कारण आपण सर्व काही आलबेल आहे असे एखाद्या कधी काळी किंवा बराच काळ अशांत राहिलेल्या भागाकडे समजून दुर्लक्ष करू शकत नाही। या हल्ल्याची जबाबदारी अतिरेकी म्हणून नाही, पण जो काही गलथानपणा किंवा गाफीलपणा किंवा दुर्लक्ष झालं ती कोणी घेतली? कोणीच घेतली नाही। सैन्याने नंतर जी काय कारवाई केली त्या सैन्याच्या शौर्याला सलाम, म्हणजे त्याच्याबद्दल वादच नाही। परंतु जे पर्यटक तिकडे गेले होते एक बिनधास्तपणाने गेले होते की आपलं काश्मीर आता आपल्याकडे परत आपण तिकडे जाऊ शकतो, एक आनंदाचे सुखाचे क्षण आपल्या कुटुंबियांसोबत समावेश तिकडे घालवू शकतो, नाही तर दुसरा आनंद तरी काय आहे आयुष्यामध्ये। असे लोक जे तिकडे गेले होते पर्यटक, आणि त्यांच्यावरती अचानक गोळीबार होतो काय, अगदी सगळ्यांच्या डोळ्यादेखत होत्याचं नव्हतं होतं। अनेकांची तिकडे म्हणजे जसं तुम्ही म्हणाल कुंकू पुसली गेली, ह्याला जबाबदार कोण? एक तर भौगोलिकरित्या तो जो परिसर आहे तो आपल्या सीमेपासून किती आतमध्ये आहे, इतक्या आतमध्ये अतिरेकी आले कसे? आणि आता 2-3 महिने होत आले, 3 महिने तर झालेच, अजून अतिरेक्यांचा थांगपत्ता नाही, सापडणं सोडच, थांगपत्ता नाही आहे। पहिली चित्र प्रकाशित केली गेली, त्याच्यानंतर ते म्हणतात की ती चित्र बरोबर नाही, ती आले, आपल्या लोकांना आपल्या डोळ्यादेखत गोळ्या घालून निघून गेले। अरे गेले कुठे ते लोक? हे सरकारचं अपयश आहे मानता आपण? मोठं अपयश आहे, कारण तुमच्याच भरोश्यावरती तिकडे आपले नागरिक गेले होते ना, नाही तर आजपर्यंत असं तिकडे जायला काश्मीरमध्ये लोक घाबरतच होती, कारण कधी काय होईल सांगता येत नव्हतं। तर शेवटी सरकारने एक सांगितलं की आता पुन्हा काश्मीरमध्ये असं झालेलं आहे, आताचं काश्मीर वेगळं आहे, आताचं हिंदुस्थान वेगळं आहे, आताचं सरकार वेगळं आहे, त्याच्यानंतर जर का असं केलं तर आम्ही कसे त्या घुसून त्याच्यात मारू। ते सैन्य काम करतं आपलं, त्यांच्या शौर्याची त्याचं श्रेय तुम्ही नका घेऊ। मोदी यांच्या काळामध्ये पठाणकोट झालं, मोदी यांच्या काळामध्ये पुलवामा झालं, 40 जवान, त्यावेळेला सुद्धा सत्यपाल मलिक जे बोलले त्याच्यावरती काही कोणी बोलायला तयार नाही, पण सत्यपाल मलिकांवरती आरोपपत्र किंवा त्यांनाच गुन्हेगार ठरवलं। मोदींच्या काळामध्ये पहलगाम झालं, सातत्यानं काश्मीरमध्ये अशा प्रकारचं रक्त सांडलं जात आहे।